नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पंचवार्षिक योजना इकॉनॉमिक्समधील या चॅप्टरवरील जे MPSC आयोगाने आतापर्यंत PYQ विचारले आहेत ते सर्व रिवाईज करून घेऊया। आणि हे सर्व प्रश्न 21,000 प्लस प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशनचा आहे, त्यामधील हे सर्व प्रश्न आहेत। चला रिवाईज करूया। पहिला प्रश्न आहे, 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार भारतातील खालीलपैकी रिकामी जागा राज्यामध्ये 100% खेड्याचे विद्युतीकरण झाले नाही। म्हणजे 100% खेड्याचे विद्युतीकरण न झालेले राज्य कोणते? तर पर्याय 4 आहे, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम आणि ओरिसा हे राज्य यामध्ये 100% विद्युतीकरण 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार झालेले नव्हते। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारने एकूण खर्चाच्या तुलनेत शेती आणि शेतीपूरक क्षेत्रावर केलेला खर्च पंचवार्षिक योजनेनुसार चढत्या क्रमाने लावा असं सांगितलं आहे। तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय 4 दिलेलं आहे। तर 12वी पंचवार्षिक योजना, त्यानंतर 7वी पंचवार्षिक योजना, नंतर 4थी पंचवार्षिक योजना आणि पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे ड, क, ब आणि अ असं चढता क्रम लागलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या। तर 2 विधाने दिले, 3 विधाने आहेत वाटते। तिन्ही विधाने ही बरोबर आहेत। तर तिन्ही विधाने आपण वाचून घेऊया। पर्याय 4 उत्तर दिलेले आहे, म्हणजे तिन्ही विधानं बरोबर आहेत। तर बघा, त्यामध्ये विधान दिलेलं आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण एकूण कर्त्या लोकसंख्येच्या 2.9% होते। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण किती? तर 3.6% होते। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरी भारतातील बेरोजगारीचे प्रमाण किती होते? 3.6% होते। तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 4.5% होते। म्हणजे बेरोजगारीचे प्रमाण हे म्हणजे पुढे पुढे वाढतच जात असल्याचे दिसत आहे। पर्याय उत्तर दिले पर्याय 4 अ, ब, क बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, 5व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 2, दारिद्र्य निर्मूलन आणि स्वयंनिर्भरता प्राप्त करणे ही 5व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते। दारिद्र्य निर्मूलन आणि स्वयंनिर्भरता प्राप्त करणे, अ आणि ब हे बरोबर आहे, पर्याय 2। त्यानंतरचा प्रश्न आहे, 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकूण खर्चाच्या 22.8% वाटपासह रिकामी जागा क्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकावर होते। तर सामाजिक सेवा, पर्याय 2 उत्तर आहे याचं। सामाजिक सेवा हे क्षेत्र किती खर्चाचं? 22.8% वाटपासह, म्हणजे एवढं 22.8% खर्च सामाजिक सेवावर करण्यात आलं कोणत्या योजनेत? 10व्या पंचवार्षिक योजने, आणि हे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर होते। त्यानंतरचा प्रश्न, 4थ्या पंचवार्षिक योजने रिकामी जागावर भर देण्यात आलेला। तर 4थ्या पंचवार्षिक योजनेस पर्याय 1, स्तरीय विकास यावर 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आला। त्यानंतरचा प्रश्न आहे की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महालनोबिस प्रतिमानात रिकामी जागावर भर दिलेला होता। तर कशावर? भांडवली वस्तू व गुंतवणूक वस्तू यावर भर दिला होता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महालनोबिस प्रतिमानात रिकामी जागा यावर भर दिलेला होता। तर कशावर? भांडवली वस्तू आणि गुंतवणूक वस्तू यावर भर देण्यात आलेला होता। 10व्या योजनेमध्ये कोणत्या बाबी साध्य करणे शक्य झालेले नाही? तर पर्याय ए आणि बी हे बरोबर आहे, त्यामुळे ए आणि बी पर्याय असलेला तर बरोबर आहे 2। पर्याय अ आणि ब हे बरोबर आहे। दारिद्र्य पातळी कमी करणे आणि बेरोजगार पातळी कमी करणे हे 10व्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत शक्य झालेलं नाही, म्हणजे हे याच्यामध्ये अपयश आले। दारिद्र्य आणि बेरोजगारी हे दोन्ही कमी करण्यामध्ये अपयश आले 10व्या पंचवार्षिक योजनेत। तसं बघितलं तर आताही अपयशच आहे। त्यानंतरचा प्रश्न, 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता? तर पर्याय 3, 1992 ते 97। 1992 ते 97 हा 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे। पहिल्या पंचवार्षिक योजने यासाठी सर्वाधिक वाटप करण्यात आलं आहे। पर्याय 1 येईल, जलसिंचन आणि पूर नियंत्रणासाठी सर्वात जास्त पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाटप करण्यात आलं। त्यानंतरचा प्रश्न, भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर रिकामी जागा योजनेमध्ये सर्वात कमी होता। तर कोणत्या प्रश्नाच्या या प्रश्नाचे उत्तर येते 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये। 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये
स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर, भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर हा सर्वात कमी होता. कोणत्या योजनेत? तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तर हे 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, 5व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश रिकामी जागा होता. 12च्या 2 सामाजिक न्यायासह वाढ हे 5व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश होता. सामाजिक न्यायासह वाढ हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश होता? तर 5व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश होता कोणता? सामाजिक न्यायासह वाढ. त्यानंतरचा प्रश्न आहे की 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टावर भर देण्यात आला? तर कोणत्या उद्दिष्टावर भर देण्यात आला? वरील सर्व म्हणजे रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधा, लोकसंख्या वृद्धीमध्ये घट. रोजगार निर्मिती आणि आरोग्य सुविधा यावर कोणत्या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे की 11व्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या उद्दिष्टांना प्राधान्य देण्यात आले? तर कोणत्या उद्दिष्टांना प्राधान्य देण्यात आले? पर्याय 3 क सर्वसमावेशक वृद्धी हे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राधान्य देण्यात आला. पर्याय 3 उत्तर आहे, म्हणजे उत्तर क याचं येईल. सर्वसमावेशक वृद्धी यावर कोणत्या योजनेत भर देण्यात आला? तर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे की 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता? तर 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2002 ते 2007 हा होता. 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी पर्याय 2 2002 ते 2007. जोड्या लावायला वगैरे पण येऊ शकते. पहिली योजना, दुसरी पंचवार्षिक योजना वगैरे. आणि इकडे इसवी सन. एक प्रश्न असा पण आहे की कोणत्या म्हणजे म्हणजे वर्ष दिलेलं आहे, कालावधी दिलेला आहे आणि एका बाजूला योजना दिलेल्या आहेत. तर 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता? 2002 ते 2007. त्यानंतरच्या भौतिक साधनासोबतच सांस्कृतिक पातळी उंचावणे हे खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्टे होते? तर या प्रश्नाचे उत्तर बघूया. भौतिक साधनासोबतच सांस्कृतिक पातळी उंचावणे हे कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्टे होते? तर कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे. पर्याय 1 म्हणजे गांधींचे वृद्धी प्रतिमान या प्रतिमानाचे उद्दिष्ट होते भौतिक साधनासोबतच सांस्कृतिक पातळी उंचावणे. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 17 प्रश्न. राऊरकेला भिलाई, दुर्गापूर हे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारले गेले? 2022च्या पूर्वचा प्रश्न आहे हा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. रूरकेला, भिलाई, दुर्गापूर हे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आले? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतात रिकामी जागा योजनेने सर्वसमावेशक वृद्धीचा पाया घातला. बघा, PYQ प्रश्न उत्तर देता येतात. आधीच हा एक प्रश्न झाला आहे. सर्वसमावेशक वृद्धीचा पाया हे उद्दिष्टे म्हणजे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे की एक मिनिट, सर्वसमावेशक वृद्धीचा पाया घातला गेला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे 18च्या 3 11वी पंचवार्षिक योजना. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वसमावेशक वृद्धीचा पाया घातला गेला. हा खूपदा प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे 1962 मध्ये भारताच्या पंचवार्षिक योजनेमध्ये तात्पुरता खंड पडला? तर तात्पुरता खंड पडण्याचे कारण काय? तर वरील सर्व दिलेलं आहे. 1962 मध्ये भारताच्या पंचवार्षिक योजनेमध्ये तात्पुरता खंड पडला. त्यामागील कारणे होते भारत पाकिस्तान युद्ध, सततची 2 वर्ष दुष्काळ झालं होतं, त्यावेळी रुपयाचे अवमूल्यनसुद्धा झाले होते आणि किंमत पातळीतील वाढ झाले होते. त्यामुळे 1962 मध्ये भारताच्या पंचवार्षिक योजनेत तात्पुरता खंड पडला होता. वरील सर्व कारण बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेत कृषी विकासाधिपटित वृद्धी व्यूहरचनेचा स्वीकार करण्यात आलेला होता. तर याचं उत्तर आहे पर्याय शेती आणि पायाभूत सुविधांच्या शेती नाही. पर्याय 3 उत्तर आहे
सातवी पंचवार्षिक योजना. सातवी पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी विकासाधिपटीत वृद्धी व्यूहरचनेचा स्वीकार करण्यात आला. कृषी विकासाधिपटीत वृद्धी व्यूहरचनेचा स्वीकार कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आला? तर सातवी पंचवार्षिक योजना. त्यानंतरचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय होते? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे काय होते? तर शेती आणि पायाभूत सुविधांचा विकास. पहिली पंचवार्षिक योजना मुख्य उद्देश शेती आणि पायाभूत सुविधांचा विकास. पर्याय 3 येते त्याचे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे, जुळवासाठी आहे पंचवार्षिक योजना आणि त्यांचे उद्दिष्ट वगैरे दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे 22चं पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. 2 मध्ये दिलेलं आहे 2 मध्ये दिलं आहे 3 3 1 4 2. तर बघूया. तर पहिलं आहे दुसरी पंचवार्षिक योजना. दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमा महालनोबिस योजना स्वीकारण्यात आली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस योजना स्वीकार. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा होता कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली. आणि त्यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना ही गरिबी हटावचे उद्दिष्ट पाचव्या पंचवार्षिक योजने होते. आणि 11व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट अधिक वेगवान आणि सर्वसमावेशक वृद्धीकडे वाटचाल 11व्या पंचवार्षिक योजनेचं होतं. असं याच्यातनं 1-2 जरी जोड्या आपल्या माहीत असल्या तरी जोड्या लावायचा प्रश्न सुटत असतात. बघा, दुसरी पंचवार्षिक योजनेच्या प्रतिमान किंवा कोणती योजना स्वीकारण्यात आली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत? तर महालनोबिस योजना दुसरी पंचवार्षिक योजना. चौथी पंचवार्षिक योजनेमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली चौथ्या पंचवार्षिक योजने. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटावचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. आणि 11व्या पंचवार्षिक योजने अधिक वेगवान आणि सर्वसमावेशक वृद्धीकडे वाटचाल करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न बघूया की पुढीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजने अन्न, काम आणि उत्पादकता यावर भर देण्यात आला होता? तर सातव्या पंचवार्षिक योजने. पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे. सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्न, काम व उत्पादकता यावर भर देण्यात आला होता. अन्न, काम व उत्पादकता यावर भर देण्यात आला होता सातव्या पंचवार्षिक योजने. 10व्या योजनेदरम्यान कोणते राज्य देशांतर्गत उत्पादनात सर्वाधिक वृद्धी दर दर्शवितो? तर 24/1 दिल्ली. पर्याय 1 दिलेला आहे उत्तर दिल्ली. 10व्या योजनेदरम्यान कोणते राज्य देशांतर्गत उत्पादन सर्वाधिक वृद्धी दर दर्शवित होते? तर दिल्ली. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न ह्याच्या दुसरा बघूया. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी रिकामी जागा यांनी वेतन वस्तू प्रतिमानावर भर दिला. तर कोणी? तर पर्याय 1 उत्तर दिलं आहे CN वकील आणि PR ब्रह्मानंद. CN वकील आणि PR ब्रह्मानंद यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी CN वकील आणि PR ब्रह्मानंद यांनी वेतन वस्तू प्रतिमानावर भर दिला. त्यानंतरचा प्रश्न आहे, 9व्या योजनेमध्ये रिकामी जागावर अधिक भर देण्यात आला. 9व्या योजनेमध्ये कशावर भर देण्यात आला? तर 9व्या योजनेमध्ये सामाजिक न्याय व समानतेसह वृद्धी यावर भर देण्यात आला. 9व्या योजनेमध्ये कशावर भर देण्यात आला? पर्याय 4 दिलेला आहे, म्हणजे ड बरोबर आहे, फक्त ड बरोबर आहे. सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी यावर भर 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्यानंतरचा प्रश्न आहे 28वा, इथंच आहे दिलेला. नीती आयोगाच्या 2017-2020 या त्रैवार्षिक आराखड्याची उद्दिष्टे आहेत. तर आराखड्याची उद्दिष्टे काय आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर दिले अ आणि ब बरोबर आहेत. अ आणि ब बरोबर तर वाचून घेऊ. 2022 शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे. 2022 प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे. 2022 प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे आणि 2022 शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे हे नीती आयोगाच्या 2017-2020 या त्रैवार्षिक आराखड्याची उद्दिष्टे होती. आता 2024-25 मध्ये नीती आयोगाची उद्दिष्टे वगैरे काही आहेत. करंटमध्ये जर नीती आयोगाबद्दल काही नवीन माहिती असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायची. त्यानंतरचा प्रश्न बघूया की 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत
देखरेख किंवा मोजमाप करता येण्याजोग्या 27 लक्ष्याचे किंवा उद्दिष्टाचे किती मुख्य गटामध्ये विभाजन केले? तर पर्याय एक उत्तर आहे 6 गटामध्ये. 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख किंवा मोजमाप करता येण्याजोग्या 27 लक्ष्याचे किंवा उद्दिष्टाचे किती मुख्य गटामध्ये विभाजन केले गेले? तर 6 गटामध्ये. पर्याय एक उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या बाबतीमध्ये पुढील विधाने विचारात घ्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 3 अ आणि ब बरोबर आहे. दोन्ही विधान बरोबर आहेत. तर ते दोन्ही विधान आपण वाचून घेऊया. तर विधान आहे, एक मिनिट, विधान दिलेलं आहे की 11 सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या बाबतीत पुढील विधाने विचारात घ्या आणि दोन्ही विधान म्हटलं आहे बरोबर आहे. तर बरोबर विधान आपण दोन्ही वाचून घेऊया. तर 12व्या पंचवार्षिक योजनेच्या ॲप्रोच पेपरमध्ये असे म्हटले आहे की भारतामध्ये 1017 सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पाच्या संख्येच्या बाबतीत भारत 2020मध्ये चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पाच्या संख्येच्या बाबतीत भारत 2020मध्ये चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षात 2007-08 औद्योगिक विकासाचा दर किती होता? तर म्हणजे पहिल्या वर्षामध्ये 11वी पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षामध्ये औद्योगिक विकासाचा दर किती होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 8.5% होता. पर्याय 4 8.5% होता. भारताच्या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षामध्ये म्हणजे पहिला वर्ष 2007-08 औद्योगिक विकासाचा दर किती होता? तर 8.5%. त्यानंतरचा प्रश्न कृषी यांत्रिकीकरण सबमिशन हे कोणत्या पंचवार्षिक योजनेत सादर करण्यात आले? तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सादर करण्यात आले? तर 12व्या पंचवार्षिक योजने कृषी यांत्रिकीकरण सब मिशन हे कोणत्या पंचवार्षिक योजनेत सादर करण्यात आले? तर 12वी पंचवार्षिक योजना. पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, विधाने दिलेली आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे पर्याय 3 आणि पर्याय 3 मध्ये काय म्हटलं आहे? चुकीचे विधान विचारलं आहे या प्रश्नामध्ये. तर पर्याय 3 ही चुकीच्या विधानमध्ये क विधान हे चुकीचं दिलेलं आहे. तर अ आणि ब विधान बरोबर आहे, ते वाचून घेऊया. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली होती. समकालीन एकात्मिक किंवा एकत्रित फल उद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आलेला होता आणि हे क विधान हे चुकीचं आहे, त्यामुळे नाही वाचू. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे की 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती रिकामी जागा एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असे मानतात. 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील म्हणजे किती उष्मांक मिळवू शकत नसलेली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर द्या. पर्याय 2 2100 एवढे. 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती 2100 एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असे मानता येते. त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते प्रतिरूप भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्त्वाचा घटक मानते? तर हे पर्याय 2 येते. हेरोल्ड डोमर हे प्रतिरूप किंवा प्रतिमान भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्त्वाचा घटक मानते. हेरोल्ड डोमर प्रतिमान. त्यानंतरचा प्रश्न आहे की 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार GDP वाढीच्या दराचा इष्टक होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 6.5% होता. 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार GDP वाढीच्या दराचा इष्टांक 6.5% होता. त्यानंतरचा प्रश्न 10व्या योजनेसाठी कोणते विधान लागू होते? तर 10व्या योजनेसंदर्भातले विधाने दिलेली आहेत. या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 3 अ, ब आणि क हे विधान बरोबर आहे. तर 10व्या योजनेचा कालावधी 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 होता. 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 होता. त्यानंतर GDP वृद्धिष्टांक 8 होता आणि औद्योगिक उद्दिष्टांक
10% होता. तर अ, ब आणि क हे विधान बरोबर आहे. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणी विकासाची वेतन वस्तू व्यूहरचना तयार केली? विकासाची वेतन वस्तू व्यूहरचना कोणी तयार केली? तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 3 सी.एन. वकील आणि पी.आर. ब्रह्मानंद. सी.एन. वकील आणि पी.आर. ब्रह्मानंद यांनी वेतन वस्तू व्यूहरचना तयार केली. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न दिलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2.1% दराने दरवर्षी वाढ घडवून आणणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात ते रिकामी जागा पूर्ण झाले. तर प्रत्यक्षात ते 4.2% दराने पूर्ण झाले. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2.1% दराने दरवर्षी वाढ घडवून आणणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष्य होते, परंतु प्रत्यक्षामध्ये प्रतिवर्ष 4.2% दराने पूर्ण झाले. पर्याय 2 उत्तर आहे त्याचं. त्यानंतरचा प्रश्न, 10व्या योजनेत कोणत्या क्षेत्राला गाभा क्षेत्र मांडण्यात आले? 10व्या योजनेमध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे, म्हणजे ब, कृषी क्षेत्र. 10व्या योजनेमध्ये कृषी क्षेत्राला गाभा क्षेत्र मांडण्यात आले होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, 11व्या योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता दर्शविणारी मोजता येण्यासारखी काही लक्ष्ये समाविष्ट केली होती. ती म्हणजे पर्याय 2 उत्तर आहे. अ, ब, क, ड. पायाभूत सुविधा, पर्यावरण, उत्पन्न व गरिबी, शिक्षण व आरोग्य हे 11व्या योजनेअंतर्गत समावेशकता दर्शविणारी मोजता येण्यासारखी काही लक्ष्ये आहेत जे समाविष्ट होते. 11व्या योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता दर्शविणारी मोजता येण्यासारखी काही लक्ष्ये समाविष्ट केली होती. ती म्हणजे पायाभूत सुविधा, पर्यावरण, उत्पन्न व गरिबी, शिक्षण व आरोग्य. अ, ब, क, ड. 3 म्हणजे सर्व बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, विधाने कोणते चुकीचे आहे? चुकीचे विधान विचारलं आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला चुकीचे विधान सांगायचे. यामध्ये पर्याय 1 दिलेला आहे अ, म्हणजे यामध्ये नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर हे विधान चुकीचे आहे. म्हटलं आहे नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. चुकीचे विधान आहे म्हणून दाखलं आहे. 1 जानेवारी 2015 स्थापना झाली. बरोबर आहे. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर नीतीचं पूर्ण रूप काय आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असंच काय माहीत नाही, पण यामध्ये चूक दाखवलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाने खालील कोणते लाभार्थी आहे? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाने खालील कोणते लाभार्थी आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 3 ए, बी, सी. अल्पभूधारक शेतकरी, अत्यंत अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी हे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे लाभार्थी आहेत. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे लाभार्थी कोण कोण आहेत? अल्पभूधारक शेतकरी, अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतकरी. ए, बी, सी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेत वार्षिक विकास दराचे उद्दिष्टे किती ठेवण्यात आले होते? तर 8%. पर्याय 2 येईल. 10व्या पंचवार्षिक योजनेत वार्षिक विकास दराचे उद्दिष्ट किती ठेवण्यात आले होते? 8%. पर्याय 2 आहे. त्यानंतरचा प्रश्न, 9व्या पंचवार्षिक योजनेतील रिकामी जागा हे धोरण भारताच्या विस्तृत आणि विविधतेचा पाया असणारे खाजगी क्षेत्र उत्पादन वाढ आणि उत्पादन पातळी याबाबतीत त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणारे होते. तर पर्याय 2 येथे निर्यात प्रधान वृद्धी धोरण. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप रिकामी जागा क्षेत्रासाठी ठेवण्यात आले. तर पर्याय 1 उत्तर येते ऊर्जा क्षेत्रासाठी सर्वात जास्त म्हणजे वाटप ठेवण्यात आलं होतं. कोणत्या योजनेत? 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप हा ऊर्जा क्षेत्रासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, 7व्या पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात जास्त वित्त पुरवठा रिकामी जागा स्रोतापासून मिळाला.
तर सर्वात जास्त वित्तपुरवठा कोणत्या स्रोतापासून मिळाला? 48च्या 2. तर बाजारातील कर्जे सातव्या पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात जास्त वित्तपुरवठा हा कर्जे या स्रोतापासून मिळाला. 7व्या पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात जास्त वित्तपुरवठा हा बाजारातील कर्जे या स्रोतापासून मिळाला. त्यानंतरचा प्रश्न आहे, 4थ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? 4थ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? तर वरील सर्व अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, सीमा शेतकरी व शेतमजूर कार्यक्रम, लघु शेतकरी विकास कार्यक्रम हे सर्व 4थ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आले. 4थ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? तर अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, सीमा शेतकरी व शेतमजूर कार्यक्रम आणि लघु शेतकरी विकास कार्यक्रम अ, ब आणि क सर्व 4थ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेशी महालनोबिस प्रकल्प प्रारूप संबंधित होते. तर या प्रश्नाच्या दुसरी पंचवार्षिक योजने पर्याय 2 उत्तर दिले आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये महालनोबिस प्रकल्प प्रारूप स्वीकारण्यात आले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, नव्या भारताबाबत पंडित नेहरूंचा दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले पर्याय 4 लोकशाही समाजवादाचे तत्व हे नव्या भारताबाबत पंडित नेहरूंच्या दृष्टिकोनाच्या तत्वाशी संबंधित आहे. लोकशाही समाजवादाचे तत्व पर्याय 4 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, रिकामी जागा पंचवार्षिक योजनेत सिंचनाचा वाटा एकूण खर्चाच्या रिकामी जागा टक्क्यापेक्षा जास्त होता. तर या प्रश्नाचा उत्तर दिले पर्याय 4 वरील सर्व. म्हणजे 6वी पंचवार्षिक योजना, 7वी पंचवार्षिक योजना, 8वी पंचवार्षिक योजनेत म्हणजे सिंचनाचा वाटा एकूण खर्चाच्या 25% पेक्षा जास्त होता. तर वरील सर्व उत्तर येते. 6वी, 7वी आणि 8वी पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचनाचा वाटा हा एकूण खर्चाच्या 25% पेक्षा जास्त होता. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेकाळात कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही विचारलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3 ड, बोकारो झारखंड इथे सुरू करण्यात आलेला नाही. तर मग रूरकेला ओडिसा, भिलाई छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, छत्तीसगडमध्ये भिलाई आणि ओरिसातील राऊरकेला या ठिकाणी काय तर लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला. कोणत्या योजनेत? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. तर बोकारोमध्ये नाही. त्यामुळे पर्याय 3 येईल. फक्त कारण इथे विचारले नाही, लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आलेला नाही असा ठिकाण तर हे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय 3 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेचे 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 हा कालावधी आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या मुख्य उद्दिष्टे कोणते होते? तर 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्टे कोणते होते? पर्याय 4 जलद, शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धी साधने. हा शाश्वत शब्द आला ना समजून द्यायचं. जलद शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी. शाश्वत आणि सर्वसमावेशक. जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधने हे 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्टे होते. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय? 2012 ते 2017. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची पहिली पंचवार्षिक योजना कालावधी विचारलेला आहे. भारताची पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी तर पर्याय 3 1951 ते 1956 हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकासाची प्रक्रिया गंभीरपणे अडचणीत आलेली होती. कारण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकासाची प्रक्रिया गंभीरपणे अडचणीत आलेली होती. कारण तर त्याला कारण दिलेलं आहे वरील सर्व पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे याचं. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकासाची प्रक्रिया गंभीरपणे अडचणीत आलेली होती. कारण शेतीच्या वृद्धीची प्रक्रिया मंद झाली होती. मोठे व्यापारी तूट, निव्वळ बचतीचा दर वाढण्याऐवजी कमी झाला होता. हे तिन्ही कारण आहेत म्हणून पर्याय 4 दिले वरील सर्व.
त्यानंतरचा प्रश्न आहे रिपीट झाला हा प्रश्न. 12व्या पंचवार्षिक योजनेचा भर रिकामी जागावर होता, तर 12व्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता? तर या प्रश्नाचे उत्तर सुद्धा दिले आहे. पर्याय 4 वरील सर्व. समावेशन म्हणजे गरिबी निर्मूलन, समावेशन म्हणजे गट समानता आणि प्रादेशिक क्षमता, उत्पन्न विषमतेवर प्रकाश झोत आणि सर्व समावेशन म्हणजे सबलीकरण. 1, 2, 3 सर्व बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. जनता पक्षाने कोणत्या कालावधीसाठी 6वी पंचवार्षिक योजना जाहीर केली? तर या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय 3 1978 ते 83. 1978 ते 83 ही 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जाहीर करण्यात आली. जनता पक्षाने कोणत्या कालावधीसाठी 6वी पंचवार्षिक योजना जाहीर केली होती? तर 1978 ते 83 या कालावधीसाठी 6वी पंचवार्षिक योजना जनता पक्षाने सुरू केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे 4थी पंचवार्षिक योजनेची कोणती उद्दिष्टे होती? 4थ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे पर्याय 4 आणि पर्याय 4 मध्ये दिलं आहे वरील सर्व. तर सर्व वाचून घेऊया. स्थैर्यासह वृद्धी, स्वावलंबन आणि सामाजिक न्याय हे 4थ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे होते. कोणते? स्थैर्यासह वृद्धी, स्वावलंबन आणि सामाजिक न्याय 4थ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे सर्व बरोबर आहेत. सर्व बरोबर पर्याय 4. त्यानंतरचा प्रश्न आहे या योजनेमध्ये पहिल्यांदा समावेशन आणि शाश्वत विकास हे उद्दिष्ट घेण्यात आले. तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे या पर्याय 2. 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये होतं सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास हे पहिल्यांदा उद्दिष्ट ठेवण्यात आलं. तर 11वी पंचवार्षिक योजना पर्याय 2 येईल. त्यानंतरचा प्रश्न बघूया की भारताच्या आर्थिक विकासाची दुसरी पंचवार्षिक योजना कोणाच्या संख्याशास्त्रीय प्रतिमानावर आधारित होती? दुसरी पंचवार्षिक योजना भारताच्या आर्थिक विकासाची जी दुसरी पंचवार्षिक योजना आहे ती कोणाच्या संख्याशास्त्रीय प्रतिमानावर आधारित होती? तर याचे उत्तर आहे पर्याय 4 महालनोबिस प्रतिमानावर आधारित होती दुसरी पंचवार्षिक योजना. त्यानंतरचा प्रश्न आहे 11वी पंचवार्षिक योजना 2007 ते 2012 हा कालावधी आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2007 ते 2012. योजनेच्या प्रत्यक्ष खर्चामध्ये कोणते क्षेत्र अग्रणी होते? तर कोणते क्षेत्र अग्रणी होते? पर्याय 3 सामाजिक सेवा हे क्षेत्र अग्रणी होते. 11व्या पंचवार्षिक योजनेत प्रत्यक्ष खर्चामध्ये कोणते क्षेत्र अग्रणी होते? तर पर्याय 3 सामाजिक सेवा. 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2007 ते 2012. त्यानंतरचा प्रश्न आहे पंचवार्षिक योजना तयार करण्यामध्ये ह्या घटक संस्थांचा समावेश असतो. तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न वाचूया. पुढील प्रश्न दिलेला आहे की खालील किमान मूलभूत सेवांपैकी कोणत्या सेवावर 9व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत निर्देशित केलेल्या कालबद्ध सामाजिक उद्दिष्टांतर्गत भर दिला होता? तर यामध्ये या प्रश्नाचे उत्तर बघूया. 64. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3. तर पर्याय 3 मध्ये काय दिले? ब आणि क. तर वाचून घेऊया. सुरक्षित पेयजल, सर्वंकष आरोग्यसेवा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सुसूत्रीकरण हे 9व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत निर्देशित केलेल्या कालबद्ध सामाजिक उद्दिष्टावर भर देण्यात आलेला होता. किमान मूलभूत सेवांपैकी कोणत्या सेवावर 9व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत निर्देशित केलेल्या कालबद्ध सामाजिक उद्दिष्टावर भर दिला होता? तर सुरक्षित पेयजल, सर्वंकष आरोग्यसेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सुसूत्रीकरण. ब आणि क बरोबर आहे. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगाच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? दुसरी योजना आपण आत्ताच म्हणजे बघितलं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे महालनोबिस प्रतिमानावर. आपण आता म्हणजे एक प्रश्न गेलेला आहे, म्हणजे 2-3 प्रश्न झाले आहेत दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या प्रतिमानावर. तर त्याचे उत्तर आहे महालनोबिस प्रतिमान. त्यानंतरचा प्रश्न आहे
खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजने औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगावर भर दिला गेला? तर अवजड उद्योगावर भर कोणत्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत दिलेला होता भर? कोणत्या पंचवार्षिक योजने औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगावर भर दिला होता? तर दुसरी पंचवार्षिक योजना होती ती. 12व्या पंचवार्षिक योजनेने पूर्वीचे भारतीय नियोजनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय वरील सर्व. भारतीय नियोजन हे सूचक आर्थिक नियोजन आहे. भारतीय नियोजन हे भौतिक नियोजन आहे. भारतीय नियोजन हे सामाजिक नियोजन आहे. म्हणजे भारतीय नियोजन कसे नियोजन आहे? सूचक आर्थिक नियोजन, भौतिक नियोजन, सामाजिक नियोजन. वरील सर्व विधान बरोबर आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेने पूर्वीचे भारतीय नियोजनाबाबत हे विधान केलेले होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रादेशिक विषमतेच्या समस्या दूर करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन असावा म्हणून 6व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कशाचा स्वीकार केला गेला? 6व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत पुढीलपैकी कशाचा स्वीकार केला गेला? तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे पर्याय 4 अ आणि क. आणि क वाचूया. प्रादेशिक किंवा क्षेत्रनीय योजना. त्यानंतर आहे उपक्षेत्र दृष्टिकोन. उपक्षेत्र दृष्टिकोन जो क्षेत्र योजनेची देशव्यापी विकास योजनेशी सांगड घाले. अ आणि क विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. जोड्या लावायला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 2 4 3 2 1 असं येईल. पहिली पंचवार्षिक योजना अन्नधान्य उत्पादनातील स्वयंपूर्णता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आलं. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मूलभूत व अवजड उद्योग. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं? तर कृषी आणि औद्योगिक विकास. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि औद्योगिक विकास. तर चौथी पंचवार्षिक योजना अवकाश हस्तक्षेप झालेला आहे. तर अशा पद्धतीने जोडी आहेत. 4 3 2 1 अशी जोडी लागत आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 70वा. योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना रिकामी जागा काळात राबवल्या गेल्या. तर योजना अवकाश तर हे कोणत्या योजनेमध्ये? तर चौथ्या पंचवार्षिक योजना काळामध्ये राबवण्यात आला होता. योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना कोणत्या काळात राबवल्या गेल्या? तर चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये राबवल्या गेल्या. आणि तो कालावधी होता 1966 ते 69. 1966 ते 69 हा कालावधी आहे. योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना कोणत्या काळात राबवल्या गेल्या? 1966 ते 69 या काळामध्ये योजना अवकाश राबवल्या गेल्या. त्यानंतरचा प्रश्न आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता संकल्पनेच्या पुढील बाबीवर भर दिलेला आहे. म्हणजे सर्वसमावेशकता या संकल्पनेमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होईल? तर या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय 2 अ, ब, क आणि ड सर्व बरोबर. तर वाचून घेऊया. सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. सर्वसमावेशकता म्हणजे समाजातील विविध गटातील समानता. सर्वसमावेशकता म्हणजे क्षेत्रीय समतोल. उत्पन्न विषमतेवर भर. अ ब म्हणजे सर्व विधान बरोबर आहेत. 12व्या पंचवार्षिक योजनेतील सर्वसमावेशकतेबाबतचे हे विधान दिलेले आहेत ते सर्व बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना होती. तर 11व्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना काय होती? पर्याय 3 जलद व सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने. जलद व सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने 11व्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना होती. 11वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2007 ते 2012. त्यानंतरचा प्रश्न आहे. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदविला. यामागे प्रमुख कारण म्हणजे? 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला. यामागे प्रमुख कारण होते शासनाकडून वेतनात मोठी वाढ. शासनाकडून वेतनामध्ये मोठी वाढ हे कारण होते. कोणत्या 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदविला? त्यामागे प्रमुख कारक होते. प्रमुख कारण काय होते? तर शासनाकडून वेतनात मोठी वाढ हे प्रमुख कारण होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न विधाने दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला बरोबर विधान निवडायचे आहे.
तर या प्रश्नाचे उत्तर दिले वरील सर्व बरोबर विधान निवडायचे आहे. तर सर्व विधान या ठिकाणी देण्यात आले बरोबर आहेत. तर नवव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्टे समानता आणि सामाजिक न्यायासह वृद्धी होते. समानता आणि सामाजिक न्यायासह वृद्धी, समानता आणि सामाजिक न्यायासह वृद्धी हे नवव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्टे होते. 10व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे देशांतर्गत स्थूल उत्पादनात सरासरी वृद्धी 8% साध्य करणे. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जलद आणि अधिक समावेशक वृद्धी याला महत्त्व देण्यात आलं. तर हे तिन्ही विधाने बरोबर आहे, त्यामुळे पर्याय 4 उत्तर येते. त्यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी यावर भर कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला होता? तर कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला होता? तर नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी यावर भर देण्यात आलेला होता. पर्याय 2 नवव्या पंचवार्षिक योजनेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पश्चिम जर्मनीच्या साहाय्याने 1959 मध्ये कोणता प्रकल्प राबविण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे पर्याय 2 म्हणजे सी, रुरकेला पोलाद प्रकल्प हे उत्तर दिले आहे. फक्त सी उत्तर आहे 76च्या 2. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल कोणता? तर 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल 2007 ते 12 हा कार्यकाल आहे, पण इथं हा आयोगाने हॅच का दिला माहीत नाही. 2007 ते 2012 हाच तर 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. असो, तर दुसरा प्रश्न बघूया की 12व्या पंचवार्षिक योजनेला राष्ट्रीय विकास परिषदेने 27 डिसेंबर 2012 2 पर्याय दिलेले आहे ना, म्हणून हा प्रश्न कॅन्सल झालेला होता. इथं 2007-8 ते 2011-12 हा एक तसाच पर्याय आहे. 2007 ते 2012 म्हणजे 2 पर्यायामध्ये दिलं तरी तो उत्तर बरोबर येऊ शकतो. हाही पर्याय बरोबर आहे, हाही बरोबर आहे, म्हणून हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला असेल. 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल काय आहे? 2007 ते 2012 बरोबर. 12व्या पंचवार्षिक योजनेला राष्ट्रीय विकास परिषदेने 27 डिसेंबर 2012 रोजी आपल्या कितव्या बैठकीत मान्यता दिली? तर राष्ट्रीय विकास परिषदेने 27 डिसेंबर 2012 रोजी आपल्या कितव्या बैठकीमध्ये मान्यता दिली? कशाला? 12व्या पंचवार्षिक योजनेला. तर ते होती 57वी राष्ट्रीय विकास परिषद होती. 57व्या क्रमांकाची बैठक होती, तेव्हा 12व्या पंचवार्षिक योजनेला मान्यता दिली. कोणी? राष्ट्रीय विकास परिषदेने. त्यानंतरचा प्रश्न बघूया, पंचवार्षिक योजना आणि मुख्य उद्दिष्टे याच्या जोड्या आहेत. हे मुख्य उद्दिष्ट आपल्याला व्यवस्थितच लक्षात पाहिजे. तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 2. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? तर पायाभूत व अवजड उद्योगाचा विकास हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर हा आत्मनिर्भरतेवर होता. तर चौथ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? तर स्थायित्वासह वृद्धी म्हणजे स्थिरता किंवा स्थायित्वासह वृद्धी हा चौथ्या पंचवार्षिक योजनेचा भर होता. तर 5व्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता? तर दारिद्र्य निर्मूलन. 5व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता दारिद्र्य निर्मूलन. तर पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, भारताच्या आर्थिक योजनांमध्ये रिकामी जागासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. तर भारताच्या आर्थिक योजनांमध्ये कशासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले? तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 4. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. तर विषमता कमी करणे, समाजवादी समाजाची स्थापना करणे, शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत समान संधी निर्माण करणे, समाजवादी समाजाची स्थापना करणे, विषमता कमी करणे हे भारताच्या आर्थिक योजनांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न दिले आहे, 2 विधाने दिलेली आहेत, तर ते जोड्या लावायसाठी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे 81चा पर्याय 4. पर्याय 4मध्ये दिलेलं आहे ए आणि 3 आणि बी आणि 4 असं जोडी लागत आहे 3 आणि 4. तर बघा,
एल पी जी मॉडेल हे केव्हा सुरू करण्यात आले ते 1991मध्ये सुरुवात झाली आणि खाजगी क्षेत्राला प्राधान्य, बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुख्य प्रवेश यासाठी एल पी जी मॉडेल सुरू करण्यात आले होते. त्यानंतर नवगांधीयन दृष्टिकोन हे एकत्रित प्रक्रियेला चालना, अन्नधान्य उत्पादन वाढ आणि वीज उत्पादन वाढ करणे, सर्वांना शिक्षण व आरोग्य देणे यासाठी होते. तर याच्यासाठी म्हणजे एसाठी 3 आणि बी साठी 4 हे उत्तर आहे. पर्याय 4 उत्तर येते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. जोड्या लावासाठीच्या योजना आणि उद्दिष्ट दिलेले आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये शेतीला प्राधान्य दिलेले होते. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय देण्यात आलं होतं तर शेतीला प्राधान्य दिलेले होतं. तर 3 असलेला पर्याय 2 आहे दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये. त्यामुळे दुसरा पर्याय उत्तर बरोबर आहे. 2 उत्तर बरोबर आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीला प्राधान्य, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जलद औद्योगिकरणाला, 5व्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाव. एकच माहीत आपल्याला, गरिबी हटाव 5वी पंचवार्षिक योजना माहीत होती. ते याच्यातून एक माहीत असला तरी पण हे जेवढी पटकन म्हणजे जर एकच पर्याय 4 असं 3मध्ये 4 असणारा पर्याय एकच आहे, सी मध्ये 4 असणारा पर्याय एकच आहे. त्यामुळे लगेच क्लिक होते आणि मग पटकन पुढच्या प्रश्नाला सॉल्व करायचं, कारण त्यातमध्ये वेळ वाचतो. 5व्या पंचवार्षिक योजना गरिबी हटाव हे उद्दिष्ट होते आणि 10व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय होता? जीवनमानाचा दर्जा उंचावणे. जीवनमानाचा दर्जा उंचावणे हे उद्दिष्ट 10व्या पंचवार्षिक योजनेचे होतं. पहिल्या पंचवार्षिक योजना शेतीला प्राधान्य देणे, दुसरी पंचवार्षिक योजनेचा उद्देश होता जलद औद्योगिकरण आणि 5वी पंचवार्षिक योजना गरिबी हटाव. त्यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारण्यात आली? सामाजिक आर्थिक व लिंग सबलीकरण. सामाजिक आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वीकारण्यात आली? तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये? तर 10व्या पंचवार्षिक योजने. पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे. सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली? तर पर्याय 3 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे की पंचवार्षिक नियोजनामध्ये ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला. पंचवार्षिक नियोजनामध्ये ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला. एका पंचवार्षिक योजनेत एकूण गुंतवणुकीपैकी 43% गुंतवणूक एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3 6वी पंचवार्षिक योजना. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पंचवार्षिक योजनामध्ये ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला. कोणत्या पंचवार्षिक नियोजनामध्ये ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशेष भर देण्यात आला आणि एकूण गुंतवणुकीपैकी 43% गुंतवणूक ही एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. तर ती पंचवार्षिक योजना कोणती होती? तर 6वी पंचवार्षिक योजना. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिंचनाला खालील पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1 प्रथम पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचनाला जास्त प्राधान्य देण्यात आले, म्हणजे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं, कारण शेतीवर मुख्य भर होता पहिल्या पंचवार्षिक योजनेत. त्यामुळे प्रथम पंचवार्षिक योजना उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की आर्थिक बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने रिकामी जागा काळात कृषी विस्तार आणि तंत्रज्ञानावर राष्ट्रीय मिशन अंमलबजावणीस मान्यता दिलेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 4 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात. आर्थिक बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात कृषी विस्तार आणि तंत्रज्ञानावर राष्ट्रीय मिशन अंमलबजावणीस मान्यता दिली. तर ती 12वी पंचवार्षिक योजना होती. पर्याय 4 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया की ही 12व्या पंचवार्षिक योजनेची
प्रमुख लक्ष्ये आहेत. 12वी पंचवार्षिक योजनेच्या कार्यकाळ 2012-2017 मुख्य उद्दिष्टे काय होती? तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 4 वरील सर्व बरोबर आहेत. तर 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष्य बघूया. वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धी दर 8% राखणे, अर्भक मृत्यूदर 25 प्रति 1000 पर्यंत खाली आणणे, म्हणजे 1000 मागे 25 तरी कमीत कमी खाली आणणे असं होते. पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9% पर्यंत वाढवणे. ABC हे तिन्ही विधाने 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य लक्ष्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे की 12वी पंचवार्षिक योजना तयार करत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. तर 12वी पंचवार्षिक योजना जेव्हा तयार करत होती, म्हणजे जेव्हा सुरू होती तर तयार करण्यात येत होती, तेव्हा नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2 डॉक्टर मनमोहन सिंग. 12वी पंचवार्षिक योजना तयार करत असताना नियोजन आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मनमोहन सिंग होते. पर्याय 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 2 विधानापैकी कोणते योग्य विधान आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे एकही नाही, म्हणजे बरोबर विधान विचारलं होतं, तर यामध्ये देण्यात आले विधान बरोबर नाही, त्यामुळे हा प्रश्न नाही वाचूया. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे खालील 2 विधानापैकी कोणते खरे आहे? कोणते विधान खरे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे पर्याय 2 ब. प्रथम 8 योजनांमध्ये भर हा सार्वजनिक उद्योगाच्या विकासावर होता, जो की आता सूचनात्मक असावा या विचाराचा झालेला आहे. ब विधान बरोबर आहे. फक्त ब विधान बरोबर आहे. पर्याय 2. त्यानंतरचा प्रश्न बघूया. विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला बरोबर विधानच विचारलं आहे आणि या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे पर्याय 2 ब आणि क विधान हे बरोबर आहे. पर्याय 2 उत्तर आहे. तर वाचून घेऊया. 10व्या योजनेमध्ये अर्थव्यवस्थेच्या वार्षिक वृद्धी दर 8%चे उद्दिष्ट होते आणि पायाभूत विकास यावर दुसऱ्या योजनेत भर देण्यात आला होता. ब आणि क हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. यामध्ये प्रश्न आहे जोड्या लावण्यासाठी प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर पर्याय 3 दिलेला आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं मॉडेल वगैरे काय होतं? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मॉडेल होता महालनोबिस प्रतिमान. हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान होते. एक मिनिट चुकते हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचं हेरोड डोमर मॉडेल होतं. त्यानंतर आहे दुसरी पंचवार्षिक योजना, तर त्यामध्ये महालनोबिस मॉडेल होते. आणि चौथी पंचवार्षिक योजनेमध्ये स्थैर्यासह विकास आणि 9वी पंचवार्षिक योजनेमध्ये सामाजिक न्यायासह विकास अशा पद्धतीने पर्याय 2 उत्तर आहे याचं. पर्याय 2 पहिली पंचवार्षिक योजना पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. पर्याय 2 उत्तर आहे. पहिली पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान होतं हेरोड डोमर मॉडेल पहिली पंचवार्षिक योजना. दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस. चौथी पंचवार्षिक योजना सामाजिक न्यायासह विकास. चौथी पंचवार्षिक योजनेमध्ये हे होते स्थैर्यासह विकास. चौथी पंचवार्षिक योजनेमध्ये स्थैर्यासह विकास आणि 9व्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक न्यायासह विकास. आता बरोबर लक्षात ठेवा. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामाजिक न्यायासह विकास, चौथी पंचवार्षिक योजनेमध्ये स्थैर्यासह विकास, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये महालनोबिस मॉडेल आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हेरोड डोमर मॉडेल हे होते. त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर बघूया. प्रश्न आहे खालीलपैकी कोणती योजनेचा उद्देश हा सर्वसमावेशक वृद्धी साधणे हा होता? तर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे पर्याय 3 11वी पंचवार्षिक योजना. पर्याय 3. त्यानंतरचा प्रश्न आहे गरिबी हटाव दारिद्र्य निर्मूलन ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली? पर्याय 3 5व्या योजनेमध्ये गरिबी हटाव. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धी संदर्भातील पंचवार्षिक योजनानिहाय अभ्यास
प्रासंगिक कल दर्शवितो. असे असले तरी पहिल्या 4 योजनेमधील हा वृद्धी दर मर्यादित राहिल्याचे आढळते. प्रागतिक कल हा नंतरच्या टप्प्यामध्ये दिसू लागला. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर हा 7.5% एवढा उच्चतम राहिला? तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये? तर पर्याय या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय 4 ड मध्ये दिले 10वी पंचवार्षिक योजना. 10व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी 10व्या म्हणजे कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी? खरं म्हणलं तर एवढ्यामध्येच उत्तर येतो. प्रश्न मोठा असला तर शेवटचा लगेच बघून घ्यायचा. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर हा 7.5% एवढा उच्चतम राहिला? तर 10वी पंचवार्षिक योजना उत्तर आहे पर्याय ड फक्त. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी विकासाच्या व्यूहरचनेत रिकामी जागा समाविष्ट होते? तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 2 ए, सी आणि डी. ए, सी आणि डी. तर कृषी विस्तार सेवा, सिंचन विस्तार आणि संस्थात्मक कर्ज. सर्व पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी विकासाच्या व्यूहरचनेत रिकामी जागा समाविष्ट होते. तर कृषी विस्तार सेवा, सिंचन विस्तार आणि संस्थात्मक कर्ज. ए, सी आणि डी उत्तर आहे. ए, सी आणि डी पर्याय 2 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये सरासरी 4% अभिवृद्धीच्या उद्देशाने राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007-08 वर्षामध्ये सुरू करण्यात आली. तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे एकही योग्य नाही. यामध्ये देण्यात आले दोन्ही विधान चूक आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात आहे. 11वी योजना व्यवस्थित करायची. 5व्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला? तर 5व्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की डी पी धर यांनी 5व्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा तयार केला. डी पी धर यांनी 5व्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा तयार केला. त्यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्टे म्हणजे? तर कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 1 समाजवादी समाजरचना निर्माण करणे. समाजवादी समाजरचना निर्माण करणे हे पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्टे होते. आपल्या पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्टे कोणतं होतं? तर समाजवादी समाजरचना निर्माण करणे पर्याय 1 उत्तर दिलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता? तर याचे उत्तर दिले आहे पर्याय 1 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 4% आणि 10व्या योजनेमध्ये 5% हे किंमत वाढीचा वार्षिक दर होता. किंमत वाढीचा वार्षिक दर 9व्या योजनेत 4% आणि 10व्या योजनेत 5% होता. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विवक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे होते? तर कुठल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे होते? तर पर्याय 1 10वी पंचवार्षिक योजना नाही बरोबर आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे होते राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विवक्षित उद्दिष्ट ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते? पर्याय 1 10वी पंचवार्षिक योजना. त्यानंतरचा प्रश्न आहे जोड्या लावण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तरसुद्धा पर्याय 2 दिलेलं आहे. पर्याय 2 उत्तर आहे. तर पर्याय 2 उत्तर असल्यामुळे आपण वाचून घेऊ. पहिली पंचवार्षिक योजनामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन करण्यात आला. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन. 1966 पहिले वार्षिक नियोजन हे अधिक उत्पादन देणाऱ्या जातीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतरचा आहे 1991-92 तर नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार करण्यात आला. 91-92ला 1991-92ला म्हणजे LPG म्हणतात. LPG म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण हे नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार 1991-92ला. त्यानंतर 10वी पंचवार्षिक योजना. तर 10वी पंचवार्षिक योजना स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा वार्षिक सरासरी वृद्धी दर
8%. स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीच्या वार्षिक सरासरी वृद्धी दर 8% या कोणत्या योजनेत होता? 10व्या योजनेमध्ये होता. तर ह्या योजना आणि त्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बाबी किंवा कार्यक्रम म्हणता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये झाली? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली. 1966 पहिले वार्षिक वर्ष होते. वार्षिक नियोजन, पहिले वार्षिक नियोजन 1966. तर यामध्ये काय झालं तर अधिक उत्पादन देणाऱ्या जातीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर 1991-92 हा नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार करण्यात आलेला कालावधी होता. त्यानंतर 10वी पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं तर स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा वार्षिक सरासरी दर 8% होता. तर अशा पद्धतीने पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष्य हे उद्योगाचे आधुनिकीकरणाचे होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 8वी पंचवार्षिक योजना. पर्याय 3 दिलेला आहे उत्तर. 8वी पंचवार्षिक योजनेचा हा मुख्य भर कशावर होता? तो उद्योगाचे आधुनिकीकरण. उद्योगाच्या आधुनिकीकरणावर मुख्य भर 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये होता. उद्योगाचे आधुनिकीकरण हा मुख्य भर 8व्या पंचवार्षिक योजनेकाळात. त्यानंतर विधाने दिलेली आहे, विचार करायला सांगितले आहे. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, त्यामुळे दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न दिलेला आहे, समतोल प्रादेशिक वाढीसाठी 10व्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 1 समतोल प्रादेशिक वाढीसाठी 10व्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे राष्ट्रीय समान उन्नती योजनेची स्थापना. राष्ट्रीय समान उन्नती योजनेची स्थापना. समतोल प्रादेशिक वाढीसाठी 10व्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे राष्ट्रीय समान उन्नती योजनेची स्थापना. पर्याय 1 उत्तर दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2 विधानापैकी कोणते विधान खरे आहे? तर याचं उत्तर दिलं आहे पर्याय 1 केवळ ये. शेतमालाच्या किमती प्रथम पंचवार्षिक योजना काळामध्ये प्रत्यक्षात उतरला. शेतमालाच्या किमती ह्या प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या. हे विधान काय आहे? तर बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. शेतमालाच्या किमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्ष उतरल्या. हे विधान बरोबर आहे. फक्त हे विधान बरोबर आहे आणि हे विधान असलेला पर्याय 1 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या आर्थिक विकासाच्या महालनोबिस डावपेचाचे खालीपैकी कोणते उद्दिष्टे नव्हते? प्रश्न बरोबर वाचायचा. उद्दिष्टे नव्हते. तर उद्दिष्टे नव्हते तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 4 भारतीय उद्योगाची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी निर्यातीस प्रवर्तन हे उद्दिष्टे नव्हते. मग महालनोबिसचे उद्दिष्ट काय होते? महालनोबिस प्रतिमानाचे उद्दिष्ट काय होते? तर दीर्घकालीन वाढीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी योग्य आधार तयार करणे, औद्योगिकीकरणाला सर्वाधिक प्राधान्य देणे, भांडवली आणि मूलभूत वस्तूंवर भर देणे हे महालनोबिस प्रतिमानाने ठरवले होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया, भारताच्या आर्थिक विकासातील डावपेचात 5व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत कोणती मुख्य उणीव राहून गेली होती? भारताच्या आर्थिक विकासातील डावपेचामध्ये 5व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत कोणती मुख्य उणीव राहून गेली होती? तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 3 किमान गरजापुरती वाढीला महत्त्व दिले होते. हे गोष्ट म्हणजे ही उणीव राहून गेली होती. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, किमान जीवनमान पुरविण्यासाठी भारतीयांच्या भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे रिकामी जागाशी संबंधित आहे. तर गांधी प्रतिमानाशी संबंधित आहे. किमान जीवनमान पुरवण्यासाठी भारतीयांच्या भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे गांधी प्रतिमानाशी संबंधित आहे. पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की भारताच्या पहिल्या 2 पंचवार्षिक योजनेमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या क्षेत्राला दिला. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 4 उत्तर दिले आहे वाहतूक आणि दळणवळण. पहिल्या 2 पंचवार्षिक योजनेमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा कोणत्या क्षेत्राला देण्यात आला होता? तर पर्याय 4 वाहतूक आणि दळणवळणाला देण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2 विधाने दिली आहे. योग्य विधान कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे पर्याय 3
दोन्ही विधान बरोबर आहेत. भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्याशी जोडण्याचे उद्दिष्टे 10व्या पंचवार्षिक योजनेचे होते. भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्टे 10व्या पंचवार्षिक योजनेत होते. राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दूरगामी श्रेणीचे करायचे हे 12व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे. ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहे. त्यानंतर 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत उपभोग गरिबीचे सिरगंती गुणोत्तर किती टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्टे आहे? 12चे उत्तर आहे 3. बी 10. 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत उपभोग गरिबीचे सिरगिंती गुणोत्तर किती टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट होते? तर 10%. पर्याय 3 उत्तर दिलेले आहे 12चं 3. तर बी मध्ये काय दिलेले आहे? 10, म्हणजे 10%ने उपभोग गरिबी कमी करण्याचे 12व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. त्यानंतर 11व्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याचे शीर्षक होते. तर पर्याय 2 याचं उत्तर येईल. पर्याय 2 जलद आणि अधिक समावेशक वृद्धी. 11व्या पंचवार्षिक योजना आराखड्याचे शीर्षक किंवा उद्दिष्टे कोणतं होतं? तर जलद आणि अधिक समावेशक वृद्धीकडे. हे कितीदा प्रश्न हा रिपीट झाला. त्यानंतरचा प्रश्न, जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरिता अवजड उद्योगातील गुंतवणुकीवर भर देण्याविषयीची रणनीती म्हणजे? पर्याय 3 महालनोबिस प्रतिमान. पर्याय 3 उत्तर आहे महालनोबिस प्रतिमान जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरिता अवजड उद्योगातील गुंतवणुकीवर भर देण्यासाठीची रणनीती म्हणजे महालनोबिस प्रतिमान. त्यानंतरचा प्रश्न, भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजना काळात व्यापार तोलातील एकूण तूट किती होती? तर व्यापार तोलातील एकूण तूट किती होती? 541.9 कोटी. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजना काळात भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजना काळात व्यापार तोलातील एकूण तूट किती होती? 541.9 कोटी होती. त्यानंतरचा प्रश्न आहे 10व्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषी क्षेत्राचा सकल उत्पन्न दर कुठपासून कुठपर्यंत वाढला? तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. पर्याय 3 उत्तर दिलेले आहे आणि पर्याय 3 मध्ये काय आहे? ये आहे. म्हणजे 2% ते 4%, 2%वरून 4%पर्यंत वाढला होता. 10व्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत 11व्या पंचवार्षिक योजनेत कृषी क्षेत्राचा सकल उत्पन्न दर हा 2%वरून 4%पर्यंत वाढला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, विधाने दिलेले आहेत आणि आपल्याला बरोबर विधाने निवडायला सांगितलं आहे. तर यामध्ये फक्त अविधान बरोबर आहे. पर्यायी 1 उत्तर दिलेलं आहे. तर 10व्या योजनेदरम्यान सरकारच्या भूमिकेची नव्याने व्याख्या केली गेली. हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. काही पंचवार्षिक योजनांकरिता विकासाच्या उद्दिष्टांची टक्केवारी व प्रत्यक्षात आत्मसात विकासाची टक्केवारी पुढे दिलेली त्यातील कोणते विधान चुकीचे आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्हणजे चुकीचे विधान आहे पर्याय 4. पर्याय 4 हे चुकीचे विधान आहे. 10वी योजनेचे उद्दिष्ट 8% आणि प्रत्यक्षात साध्य 9.7% दिलेलं आहे. तर हे विधान काय चुकीचं आहे. तर पहिली म्हणजे हे 3 विधान वरील 3 विधान बरोबर आहेत. पहिली योजना 1951 ते 56 उद्दिष्टे होते 2.1%, प्रत्यक्षात साध्य किती झालं 3.6%. चौथी योजना 1969 ते 74 चौथी योजना उद्दिष्टे होते 5.7% आणि प्रत्यक्षात साध्य किती झालं तर 2.5%. आठवी योजना 1992 ते 97 उद्दिष्ट होतं 5.6% आणि प्रत्यक्षात साध्य किती झालं तर 6.68%. तर हे 1, 2 आणि 3 विधान बरोबर आहे. चौथं विधान हे चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 12वी पंचवार्षिक योजना कालावधी 2012 ते 2017 नियोजन आयोगाने पायाभूत विकासासाठी अंदाजे ₹45 लक्ष कोटीची गुंतवणुकीची तरतूद केलेली आहे. या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीचा वाटा किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1 कमीत कमी
50%. या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीचा वाटा किती आहे? कमीत कमी 50%. त्यानंतर 120. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रातील अंदाजे गुंतवणूक किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे पर्याय 1. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट ही 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रातील अंदाजे गुंतवणूक होती. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे की 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते क्षेत्र गाभा क्षेत्र मानण्यात आले? तर कोणते क्षेत्र गाभा क्षेत्र मानण्यात आलेलं आहे? योग्य पर्याय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 4 डी म्हणजे कृषी क्षेत्र. 10व्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र गाभा क्षेत्र मानण्यात आले? तर कृषी क्षेत्र हे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गाभा क्षेत्र मानण्यात आले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष्य निर्धारित केले नव्हते? प्रश्न बरोबर वाचायचं, नव्हते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. पर्याय 2 मध्ये दिलेलं आहे फक्त बी म्हणजे सहकारास प्रोत्साहन हे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये नव्हते. मग 10व्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष्य कोणते होते? तर दारिद्र्यात घट करणे, वृद्धिदर आणि रोजगारात वाढ करणे आणि प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण हे लक्ष्य 10व्या पंचवार्षिक योजनेत होते. त्यानंतरचा प्रश्न आहे 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनावर खालील बाबतीत टीका केली जाते. तर कोणत्या बाबतीमध्ये 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये योजनेला टीका केली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे पर्याय 2 बी आणि सी. तर वृद्धीचे लक्ष्य साध्य करण्यासारखे नाही, अवास्तव वित्तीय रचना अशी टीका 12व्या योजनेवर केली जाते. बी आणि सी पर्याय 2. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी महालनोबिस प्रतिमान स्वीकारण्यात आले? तर महालनोबिस प्रतिमान हे दुसरी पंचवार्षिक योजना काळामध्ये स्वीकारण्यात आलं होतं. पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. हा प्रश्न कॅन्सल आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. नियोजन आयोगाच्या मतानुसार 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले गेले? तर या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय 2 सामाजिक न्याय व न्यायबुद्धीसह विकास. सामाजिक न्याय व न्यायबुद्धीसह विकास हे उद्दिष्ट किंवा मुख्य भर 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आलेला होता. त्यानंतरच्या 10व्या पंचवार्षिक योजनेतील एक देशीय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्टे खालीलपैकी कोणते होते? तर 8% होते. पर्याय 2 उत्तर दिलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणते अयोग्य विधान आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 4 अ आणि ब दोन्ही अयोग्य आहे. त्या ठिकाणी अ आणि ब दोन्ही अयोग्य आहे, त्यामुळे नाही वाचायचं. पण 10वी पंचवार्षिक योजना व्यवस्थित करून ठेवा, कारण 10व्या पंचवार्षिक योजनेत खूप प्रश्न विचारलेला आहे. गरिबी हटाव घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे तर 6वी पंचवार्षिक योजना इथं उत्तर दिलेलं आहे. पण गरिबी हटाव 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पण होतं गरिबी हटाव. तर 6व्या पंचवार्षिक योजने म्हणजे सुरू घोषणा म्हटलेलं आहे ना. गरिबी हटाव घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली? 6वी पंचवार्षिक योजना दिलं आहे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे महालनोबिस यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला. तर कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 2 बी आणि टी उत्तर दिलेलं आहे. मूलभूत उद्योग क्षेत्र आणि लघु व कुटीर उद्योग. बी आणि डी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे योजना आणि प्रतिमान स्वीकारण्यात आले. ते पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हेराल्ड डोमर प्रतिमान स्वीकारण्यात आलं. दुसऱ्या पंचवार्षिक योजने महालनोबिस प्रतिमान. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान स्वीकारण्यात आले आणि 11व्या योजनेमध्ये पुरा प्रतिमान. तर या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे पर्याय 3 उत्तर आहे. पर्याय 3 उत्तर दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विधाने दिलेले कोणते विधान बरोबर आहे ते विचारलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 फक्त हे विधान बरोबर आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट जलद आणि समावेशी वृद्धी होते. हे विधाने बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 12व्या योजनेच्या संदर्भात पुढील विधाने बरोबर आहेत. तर 12व्या योजनेच्या संदर्भातले विधाने आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 4
ए बी आणि ए बी सी हे तिन्ही विधाने बरोबर, ए बी सी विधान बरोबर आहेत. पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. तर वाचून घेऊया. 12व्या योजनेच्या संदर्भातील आहेत. तर योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 होता. नियोजनाचे दोन मसुदे बरोबर, नियोजनाचे 2 मसुदे 9% विकास दर आणि 9.5% विकास दर विचारात घेऊन ठरविले आहेत. औद्योगिक विकासाचा दर 9.6% आणि 10.9% होता. ए बी सी विधान बरोबर आहे 12व्या योजनेच्या संदर्भात. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे समजण्यात येतील? तर कोणती उद्दिष्टे समजण्यात येतील? तर या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे. पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. ए आणि डी बरोबर आहे विधान. कोणत्या 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे समजण्यात येतील? ए आणि डी. संपूर्ण देशाकरिता सकल देशीय उत्पादन म्हणजेच GDP 9% पर्यंत नेणे आणि डी. दरडोई सकल देशीय उत्पादनात वार्षिक वृद्धी दर 7.6% व्हावी. ए आणि डी विधान बरोबर आहे पर्याय 2. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कपाट खालीपैकी कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 1. ग्रामीण कल्याणकारी योजनांना मदत व त्याचे मूल्यांकन करणे यासाठी कपाट हे योजनाच असेल. कपाट ही योजना कशी संबंधित आहे? तर ग्रामीण कल्याणकारी योजनांना मदत व त्याचे मूल्यांकन करण्यासंदर्भात आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. म्हणजे चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. तर यामध्ये तिसरी पंचवार्षिक योजना 1966-71 हे दिलेलं आहे, चुकीची जोडी आहे. तर कालावधी, पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1951 ते 1956 आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1980 ते 85 आहे आणि 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2002 ते 2007 आहे. त्यानंतरचा प्रश्न, 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे मुख्य उद्दिष्टे कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय क्रमांक 1. 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्टे कोणते? तर राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे, एक उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालील लक्ष्य निश्चित केलेले नव्हते. तर कोणते? तर सहकारास प्रोत्साहन हे उद्दिष्ट 10व्या पंचवार्षिक योजनेचे नव्हते. प्रश्न आहे नव्हते. तर 2 हे नव्हते. तर मग काय होते? 10व्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष्य काय होते? तर दारिद्र्यात घट करणे, वृद्धी दर व रोजगारात वाढ करणे, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण हे होते. प्रश्न रिपीट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेत दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीचे प्रमाण कमी करण्याबाबत निश्चित करण्यात आलेले उद्दिष्टे कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले पर्याय 2. दरवर्षी 2% पंचवार्षिक योजनेच्या काळात 10%, या पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलाय, 11व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात कोणते तंत्र सर्वसमावेशक वृद्धीशी सुसंगत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर सुद्धा पर्याय 2 दिलेलं आहे. पर्याय 2 मध्ये काय? शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेने अधिक आणि सर्वसमावेशक विकासावर भर देत आर्थिक वृद्धी दर किती ठरवला? 11व्या पंचवार्षिक योजनेने अधिक आणि सर्वसमावेशक विकासावर भर देत आर्थिक वृद्धी दर किती ठरवला? ते किती ठरवला? तर 9% प्रतिवर्ष. 11व्या पंचवार्षिक योजनेने अधिक आणि सर्वसमावेशक विकासावर भर देत, म्हणजे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वसमावेशक विकासावर अधिक आणि सर्व जलद किंवा अधिक सर्वसमावेशक विकासावर भर देत आर्थिक वृद्धी दर किती ठरवला होता? तर 9% प्रतिवर्ष. त्यानंतरचा प्रश्न, 11व्या पंचवार्षिक योजनेनुसार बेरोजगारीचा दर 6.1% 1993-94 वरून 2004-05 मध्ये किती झाला? तर 8.3%. 11व्या पंचवार्षिक योजनेनुसार बेरोजगारीचा दर 6.1% वरून 2004-05 मध्ये किती झाला? तर
3%, पर्याय 4 उत्तर आहे 8.3% झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे, योजना आयोगाने प्रस्तावित केल्याप्रमाणे कृषी क्षेत्रात दरवर्षी सरासरी 4% वाढ होणे आवश्यक आहे. 4% वाढ होणे आवश्यक आहे, ज्यामुळे काय होईल, 12व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अर्थव्यवस्थेत 9% GDP वाढ साध्य करता येईल. एक उत्तर आहे 43चा पर्याय 1. योजना आयोगाने प्रस्तावित केल्याप्रमाणे कृषी क्षेत्रात दरवर्षी सरासरी 4% वाढ होणे आवश्यक आहे, ज्यामुळे 12व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अर्थव्यवस्थेमध्ये 9% GDP वाढ साध्य करता येईल. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचवार्षिक योजना GDP वाढीचे लक्ष्य आणि प्रत्यक्ष वाढ दिलेला आहे आणि जोड्या लावायला विचारले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. 144चा पर्याय 4. आठवी योजनेच्या GDP वाढीचे लक्ष्य होता 5.6 आणि प्रत्यक्ष साध्य झालं 6.68. त्यानंतर नववी योजनेच्या GDP वाढीचे लक्ष्य होतं 6.5 आणि प्रत्यक्ष साध्य झालं 5.5. 10व्या योजनेमध्ये GDP वाढीचं लक्ष्य होतं 10व्या योजनेमध्ये 8% आणि प्रत्यक्ष साध्य झालं 7.60. आणि 11व्या योजनेचं लक्ष्य होते 9% आणि प्रत्यक्ष साध्य झालं 8.2. त्यानंतरचा प्रश्न बघूया, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत याला रिकामी जागाला अग्रक्रम देण्यात आले. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशाला अग्रक्रम देण्यात आले होते, तर पोलाद उद्योगाला. पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, तर हा प्रश्न कॅन्सल आहे, चौथ्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात आहे. काय घडले होते, तर चौथ्या पंचवार्षिक योजनेत काय काय घडले होते ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, एक मिनिट, प्रश्न दिला आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्टे कोणते. तर 11व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्टे होते की स्त्रियांच्या आणि मुलींमधील ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेरीस 50%वर आणणे, हे 11व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्टे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी म्हणजे प्रमुख उद्दिष्टे होते स्त्रियांचं म्हणजे महिलांचं आणि मुलींमधील ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेरी 50%वर आणणे, हे 11व्या योजनेमध्ये उद्दिष्टे ठेवण्यात आले होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया, भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1 एप्रिल 1951ला. 1 एप्रिल 1951ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागाला पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला आकार देण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. म्हणजेच राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा झाली, तर 6 ऑगस्ट 1952. 6 ऑगस्ट 1952ला म्हणजे 52ला पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला आकार देण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषद स्थापन झाली. म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद हे काय करते, तर पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला आकार देण्याचे काम करत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, योजनेचा आढावा घ्या. राष्ट्रीय उत्पन्न व दरडे उत्पन्नाच्या प्रतिवर्ष लक्षांकी वृद्धीचा दर प्रत्येकी 2.1 व 0.9% असा होता. तथापि प्रत्यक्ष वृद्धीचे दर 3.5% व 1.8% प्रत्येकी होते. हे विधान कोणत्या पंचवार्षिक योजनेबाबत आहेत, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेबाबत दिलेले आहे विधान. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली, तर कोणत्या पंचवार्षिक योजने हरित क्रांती घडून आली, तर पर्याय 3 दिलेला आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांती घडून आली. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये रिकामी जागा उद्दिष्टावर भर दिला होता. तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा 3 दिलं आहे. आत्मनिर्भरता व स्वावलंबन या उद्दिष्टावर भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये भर होता, आत्मनिर्भरता व स्वावलंबनावर. त्यानंतरचा प्रश्न आहे, तर यामध्ये दिला आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम देण्यात आले होते. तर पहिल्या पंचवार्षिक योजने पर्याय 2 शेती क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं होतं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये.
त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन छुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 3 1966 ते 69 हा कालावधी नियोजन छुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा या योजना कालावधी प्रतिवर्षी 10 दशलक्ष रोजगार संधीचे उद्दिष्ट ठेवून गुप्तता समिती गठीत करण्यात आली. तर 10वी योजना या योजना कालावधीत प्रतिवर्षी 10 दशलक्ष रोजगार संधीचे उद्दिष्ट ठेवून गुप्तता समिती गठीत करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी या काळामध्ये करण्यात आली. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2 1956 ते 1961 या कालावधीमध्ये दुसरे पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली? तर चौथी पंचवार्षिक योजना ही 1969ला सुरू झाली. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही. याचे कारण काय होते? तर याचे कारण होते परकीय चलनाची तीव्र टंचाई. पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. परकीय चलनाची तीव्र टंचाई यामुळे दुसरी पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही. पर्याय 2 उत्तर दिले आहे, परकीय चलनाची तीव्र टंचाई. त्यानंतरचा प्रश्न आहे, दामोदर खोरे योजना ही रिकामी जागा पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 दामोदर खोरे योजना पहिल्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार 2002-2007 शेती क्षेत्रामधून अजूनही रिकामी जागा टक्के रोजगार निर्मिती होते आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1 50.3% रोजगार निर्मिती होत आहे. भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार शेती क्षेत्रामधून अजूनही 50.3% रोजगार निर्मिती होत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी. 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी रिकामी जागा आहे. तर 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती आहे? 2007 ते 2012. पर्याय 3 2007 ते 2012 हे 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर औद्योगिकरण हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. औद्योगिकरण. पर्याय 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा रोजी राष्ट्रीय विकास समितीकडून 12व्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली. तर 21 डिसेंबर 2002 रोजी राष्ट्रीय विकास समितीकडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न, 5व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी या काळात झाली. तर 5व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी 1974 ते 1979 या काळामध्ये 5व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी झाली. त्यानंतर दामोदर खोरे योजना ही रिकामी जागा पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. तर दामोदर खोरे योजना या पहिल्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन म्हणजे गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही रिकामी जागा पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे होती. तर 5व्या पंचवार्षिक योजने गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही मुख्य उद्दिष्टे 5व्या पंचवार्षिक योजनेची होती. त्यानंतरचा प्रश्न, भारतामध्ये शेतीपाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग रिकामी जागा हा आहे. तर हातमाग. पर्याय 1 दिला आहे. हातमाग हा भारतामध्ये शेतीपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे जो रोजगार मिळवून देतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? तर या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे पर्याय 2 36.7%. 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात किती टक्के अपेक्षित होता? तर 36.7%. 10व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषी आणि कृषी निगडीत बाबीसाठी एकूण नियोजित खर्चाच्या तुलनेत किती वाटा
होता. तर 3.8% इतका वाटा होता. 10व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषी आणि कृषी निगडीत बाबीसाठी एकूण नियोजित खर्चाच्या तुलनेत किती वाटा होता? तर 3.8% वाटा होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11व्या योजनेअंतर्गत दारिद्र्य निर्मूलनाचा निर्धारित दर किती होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, 10% होता. 11व्या योजनेअंतर्गत दारिद्र्य निर्मूलनाचा निर्धारित दर किती होता? तर 10%. पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11व्या योजनेअंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 58 मिलियन, म्हणजे 5.8 कोटी एवढं रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य 11व्या योजनेअंतर्गत होते. त्यानंतर भारतामध्ये 9व्या योजनेअंतर्गत देशातील बचतीचे प्रमाण एकूण स्थूल उत्पादनाच्या किती होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1, 26.1. भारताच्या 9व्या योजनेअंतर्गत देशातील बचतीचे प्रमाण एकूण स्थूल उत्पादनाच्या किती टक्के होते? 26.1% होते. सध्या भारतामध्ये कोणती पंचवार्षिक योजना सुरू आहे? तर सध्या भारतामध्ये कोणती पंचवार्षिक योजना सुरू आहे? तो 2011चा प्रश्न होता, त्यामुळे ते 11वी होते उत्तर, पण आता हे उत्तर येणार नाही. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या परवलीचा शब्द कोणता? 5व्या पंचवार्षिक योजनेच्या परवलीचा शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे पर्याय 4, गरिबी हटाव. यापूर्वी 2006 गरिबी हटाव घोषणा याचे उत्तर 5वी पंचवार्षिक योजना दिली. तर गरिबी हटाव हे घोषणा 6व्या योजनेची सुरुवात झाली असे 2013. हे बरोबरच आहे. या ठिकाणी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या सरांनी ते बरोबर दिलेलं आहे, कारण गरिबी हटाव हे 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये होतं. या प्रश्नाचे उत्तर आहे 4. त्यानंतरचा प्रश्न आहे की 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये संसाधनाच्या वितरणामध्ये ज्या 3 क्षेत्रांना प्राधान्य दिले ते क्षेत्र कोणते होते? तर पर्याय 2 आहे उत्तर. वाहतूक व दळणवळण, ऊर्जा आणि सामाजिक सेवा हे क्षेत्र होतं ज्यांना प्राधान्यक्रम देण्यात आलं होतं 10व्या पंचवार्षिक योजने. वाहतूक व दळणवळण, ऊर्जा आणि सामाजिक सेवा. ब, क, ट. पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे 177 प्रश्न होते जे पंचवार्षिक योजनांवर होते. तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.